नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. हो, नर्सिंग क्षेत्रात एक मोठी संधी तुमच्यासाठी दार उघडते आहे आणि आपण 2026च्या ज्या मोठ्या सरकारी परीक्षा आहेत त्यात यश कसं मिळवायचं याचा एक परफेक्ट रोडमॅप पाहणार आहोत. तर मग तयार आहात? चला थेट मुद्द्यावर येऊ. बघा, स्क्रीनवरचा आकडा दिसतोय 10,000 प्लस. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. 10,000पेक्षा जास्त जागा. जरा विचार करा, ही फक्त एक नोकरीची संधी नाहीये, तर आपलं करिअर एका वेगळ्याच लेव्हलवर नेण्याची संधी आहे. आणि म्हणूनच ह्या संधीचं सोनं करायचं असेल तर योग्य वेळी योग्य तयारी करणं किती महत्वाचं आहे, नाही का? तर आपण याला म्हणू शकतो संधींची एक मोठी लाट. खरंच, जे कोणी नर्सिंग क्षेत्रात आपलं करिअर घडवू पाहत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधीच आहे. ही फक्त एक साधी नोकर भरती नाहीये मित्रांनो. हे एक असं वादळ आहे जे हजारो लोकांच्या आयुष्यात एक पॉझिटिव्ह बदल घडवणार आहेत. आणि या संधी कुठे कुठे आहेत तर बघा, DMER म्हणजे आपलं वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मग DHS आहे आरोग्य सेवा संचालनालय, या झाल्या आपल्या राज्यातल्या. पण एवढंच नाही, NORCET सारखी राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा आहे, ESIC आहे, RRB म्हणजे रेल्वे भरती मंडळ आहे आणि CHO समुदाय आरोग्य अधिकारी. म्हणजे संधींची काही कमी नाही, प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. बरं, इतक्या सगळ्या संधी आहेत हे तर कळलं, पण मग सगळ्यात मोठा प्रश्न, तयारी कधी सुरू करायची? कधी? याचं उत्तर आहे ना, ते अगदी सोपं आणि सरळ आहे. आणि तेच आपण आता बघणार आहोत. कारण बघा, वेळेचं योग्य नियोजन हेच यशाचं पहिलं पाऊल आहे. तर ही आहे 2026 कडे जाणारी आपली वाटचाल. बघा, ऑफिशियल अनाउन्समेंट व्हायला कदाचित पुढच्या वर्षीचा फेब्रुवारी महिना उजाडेल. पण खरी तयारी करण्याची वेळ कोणती? तर ती आहे आत्ता, आज. घोषणेनंतर तुम्हाला जेमतेम 4-1 महिने मिळतील, पण ज्यांनी आत्तापासूनच आपला पाया मजबूत केलाय ना, ते त्या 4 महिन्यात इतरांच्या खूप खूप पुढे असतील. चला, आता आपण या तयारीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. यशाची चतुःसूत्री म्हणजे तुमचा विजयपथ. ही एक अशी 4 स्टेपची मेथड आहे जी कोणीही अगदी सहज फॉलो करू शकतं. तर काय आहेत हे 4 स्तंभ? पहिलं, तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा. दुसरं, योग्य पुस्तकं निवडा. तिसरं, सतत रिव्हिजन करा म्हणजे उजळणी. आणि चौथं, सराव चाचण्या द्या. चला, आता यातल्या प्रत्येक स्टेपबद्दल जरा डिटेलमध्ये बोलूया. तर पहिली स्टेप, नोट्स बनवणं. आणि हा तुमच्या तयारीचा पाया आहे. खरं सांगतो, फक्त पुस्तकं वाचून किंवा तसंच कॉपी पेस्ट करून काही उपयोग नाही. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक कन्सेप्ट आधी समजून घ्या आणि मग तो तुमच्या स्वतःच्या सोप्या भाषेत लिहून काढा. जिथे गरज वाटेल तिथे डायग्रॅम्स काढा, फ्लोचार्ट्स बनवा. याने काय होईल, रिव्हिजन करताना गोष्टी पटापट आठवतील आणि तुमचा वेळ वाचेल. ठीक आहे, नोट्स तर काढल्या, पण काढणार कुठून? त्यासाठी लागतील पुस्तकं. तर या सोर्समध्ये काही महत्त्वाची पुस्तकं सांगितली आहेत. तुमची बेसिक थिअरी आणि MCQसाठी PR यादव त्याचे 2 व्हॉल्यूम्स. आणि यासोबतच अधिक प्रॅक्टिससाठी तुम्ही टार्गेट हाय किंवा मिशन परिचारिका यांसारखी पुस्तकं सुद्धा वापरू शकता. हे चांगले रिसोर्सेस आहेत. आता येतो तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. आणि तो म्हणजे हा आकडा 3. कमीत कमी 3 वेळा. हो, तुम्ही ज्या काही नोट्स काढल्या आहेत, जी पुस्तकं वाचली आहेत, त्या सगळ्यांची किमान 3 वेळा रिव्हिजन झालीच पाहिजे. हे नॉन निगोशिएबल आहे. असं केल्यावर माहिती फक्त लक्षात नाही राहत, ती तुमच्या डोक्यात अगदी फिट बसते. आणि फायनली चौथा टप्पा, परीक्षेच्या वातावरणात स्वतःला तयार करणं. यासाठी काय करायचं तर ज्या TCS किंवा IBPS पॅटर्नवर परीक्षा होते तशाच टेस्ट सिरीज सोडवायच्या. नुसतंच सोडवायचं नाही, तर अगदी परीक्षेसारखं वातावरण तयार करून वेळेचं बंधन पाळून सोडवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेस्ट झाल्यावर फक्त स्कोअर बघून सोडून देऊ नका. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नाचं विश्लेषण करा. का चुकलं, काय चुकलं, पुढच्या वेळी ही चूक कशी टाळता येईल, हे विश्लेषणच तुम्हाला इतरांपेक्षा 2 पावलं पुढे ठेवेल. बरं मित्रांनो, अशा सखोल संशोधनावर आधारित व्हिडिओज आणि डॉक्युमेंटरीज तयार करण्यासाठी आमची टीम दिवस-रात्र मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर ह्या UPI QR कोडद्वारे मनापासून छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. ठीक आहे, आता परत आपल्या तयारीकडे येऊया. अभ्यासाच्या पद्धती इतकीच की बहुना त्याहून जास्त महत्त्वाची असते ती म्हणजे विजयी मानसिकता.
कारण ही शर्यत नाही, ही एक मॅरेथॉन आहे. आणि मोठं यश मिळवण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही, तर योग्य दृष्टिकोन, योग्य माइंडसेट असणंही तितकंच गरजेचं आहे. ससा आणि कासवाची गोष्ट तर आपण लहानपणापासून ऐकतोय, बरोबर? अभ्यासाचंही अगदी तसंच आहे. एकीकडे ससा असतो, जो परीक्षेची तारीख जाहीर झाल्यावर धावपळ सुरू करतो, आणि दुसरीकडे असतं कासव, जे रोज थोडं पण सातत्याने चालत राहतं. आणि शेवटी ही मॅरेथॉन कोण जिंकतं? तर ते कासवच. आपल्याला कासव बनायचं आहे. म्हणूनच या सगळ्या चर्चेचं सार एकाच वाक्यात आहे. सातत्य हेच यशाचं गमक आहे. कॉन्सिस्टन्सी. रोज थोडं करा, पण रोज करा. तुमच्या प्रयत्नांमध्ये जर सातत्य असेल, तर यश तुमच्यापासून लांब जाऊच शकत नाही. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याला एकत्र आणूया. हे आहे तुमच्या यशाचे की पॉइंट्स, तुमच्या यशाच्या खऱ्या किल्ल्या. तर हा आहे यशाचा त्रिसूत्री फॉर्म्युला. फक्त 3 गोष्टी. 1. सातत्यपूर्ण रोजचा अभ्यास. 2. परीक्षेच्या पॅटर्नवर आधारित टेस्ट प्रॅक्टिस. आणि 3. कठोर उजळणी. तो आपला 3Xचा नियम. बस. हे 3 मुद्दे लक्षात ठेवा. हेच तुमच्या यशाचं अंतिम सूत्र आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न. तुमच्या अभ्यासात सातत्य आणण्यासाठी तुम्ही अगदी आज कोणती एक छोटीशी गोष्ट करू शकता? यावर नक्की विचार करा. कारण मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा पण निश्चित पावलानेच होते. तुम्हाला DME बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर आमचे या विषयावरील इतर व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, DME महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.